नमस्कार. शेतकरी नामा जी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाहता येतील. मानसाने मानसाशी मानसा समवागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच मुची प्रार्थना अननेच मुचे मागणे, हीच मुची प्रार्थना अननेच मुचे मागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच मुची प्रार्थना, हीच मुची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तुमचे मी व्हिडिओ खूप चांगले पाहिले होते की एकदम सर्व एका लाईन मध्ये गोलपाट टाकून 15-20 शेतकरी हे एकाच वेळेस उभं शब्द घेतात. आता त्यामध्ये आम्ही तेच त्यांना पुढचं पण सांगू की जे काही चर्चा झाली होती आमची मध्ये मयूर आणि आमची, की जे काही ब्रीडर सीट आहे, ब्रीडर सीटच्या माध्यमातून बीज उत्पादन करून ते थोडक्यात घरगुती बियाणाचं एक सवय आपल्याला लागली पाहिजे. आता की प्रत्येकच वेळेस मार्केटमधून बियाणं आणण्याची आवश्यकता नाहीये. आपल्याकडचं जे बियाणं आहे भात पिकामध्ये आपल्याकडचं बियाणं हे 3 वर्षापर्यंत चालू शकतं, त्याला कुठलीही उत्पादन घट येत नाही. अशा पद्धतीने आता आपल्याला उत्पादन खर्च कसा कमी करता येईल हे भाषण घेतलेलं आहे. सरांचा खूप तगडा अभ्यास त्या कांदा पिकामध्ये आहे. तर आपले जे काही प्रश्न असतील, छोटे असो मोठे असो, हे नक्की विचारा. आणि सर जे शेवट करताना मी फक्त कौतुक करेल की त्यांनी एवढं म्हणजे बिनधास्तपणे पुढे येऊन जे काही त्यांचं मनोबल व्यक्त केलं, ही कुठेतरी आपल्याला आज गटाच्या माध्यमातून मिळालेली पोच पावती असते की आपण कुठल्याही पटलावर येऊन एक चांगलं वक्तव्य किंवा चांगलं वक्तव्य आपण करू शकतो. तर या अनुषंगाने एक मला जी संयोजकांनी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या मनोबल थांबवतो. धन्यवाद. तर याची पार्श्वभूमी सांगायची तर तुमच्या गटांमार्फत जे प्रतिनिधी माझ्याकडे आले होते त्यांची जी तळमळ मी पाहिली. तुम्ही आले होते, जाधव साहेब, तुम्ही सर्वजण एक 5-6 मंडळी माझ्याकडे आले होते आणि त्यांच्या बोलण्यातून जी तळमळ मला दाखवली आणि त्यांची जी कार्याची पार्श्वभूमी मी पाहिली आणि त्यालाच होकार देऊन मी आज या ठिकाणी आलेलो आहे. आणि त्याची प्रचिती परत मला आज या ठिकाणी आली. जे काही तुम्ही सांगितलंय प्रत्येकाने स्वतःचं मनोगत व्यक्त केलं, त्या पद्धतीने जे काम करताय तुम्ही ते फार कौतुकास्पद आहे. दुसरी गोष्ट, मयूरजी, तुमचं जे स्वागत झालं, तुमचा जो सन्मान झाला हा कुठल्याही सन्मानापेक्षा सर्वोच्च आहे. जे काही मेडल मिळतात, जे काही नंबर पारितोषिक मिळतात, शेतकऱ्यांसाठी ज्यांच्यासाठी आपण काम केलं त्यांनी जो सन्मान दिला, त्यांनी जो कौतुक केलं, हे फार लोकांना मिळत नाही. त्याच्यामुळे ते फार महत्वाचं आहे. आणि सर्वात जास्त तुम्ही किती पैसा कमवा, किती चांगल्या उच्च पदावरती जा किंवा किती श्रीमंती प्राप्त करा, परंतु खरं समाधान हे सर्वात महत्वाचं आहे. आणि हे समाधान या कार्यातून मिळतं. म्हणून तुमचं फार मोठं कौतुक या ठिकाणी मी करतो. कारण ज्यांच्यासाठी तुम्ही काम करताय त्यांच्या तोंडून तुमच्याबद्दल जे शब्द फुटतायत ते फार महत्वाचे आणि समाधानाचे असतात. त्याच्यामुळं नक्कीच फार यशस्वीच कार्यक्रम कसा ऑर्गनाईज करायचा, किती लोकांना कोणाकोणाला याच्यात सहभागी करायचं आणि कशा पद्धतीने स्वागत करायचं या यशस्वीच मी आज तुमच्याकडून शिकलो. खासदार पाणी फाउंडेशनचं मी आभारी आहे त्यासाठी. आपण कांद्याकडे वळूया. बराचसा वापर लोकल जयसुखीचा झाला, परंतु कांद्याबद्दल बोलायला मला बोलवलं आहे. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने कांदा आपण ग्लोबल टू लोकल येऊ. आपण शेतावरती काय करतोय
तर ते जगात काय चाललंय आणि आपल्याला शेतावरती काय करायचं. तर ग्लोबल टू लोकल येऊन सकाळीच आमची जी चर्चा झाली तर जागतिक स्तरावरती आपलं काय चालू आहे कांद्यामध्ये. तर भारताची जर परिस्थिती पाहिली तर भारत हा जगात 1 नंबर म्हणजे अग्रेसर कांदा उत्पादक देश आहे. भारतामध्ये जर पाहिलं तर 302 लाख मेट्रिक टन एवढं कांद्याचं उत्पादन मागच्या वर्षी आपण रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेलं आहे. दुसरी गोष्ट, जगाच्या 28% क्षेत्रावरती कांद्याचं उत्पादन एकट्या भारतामध्ये घेतलं जातं. म्हणून जगामध्ये क्षेत्र आणि उत्पादन यामध्ये भारत जगात 1 नंबर आहे. परंतु दुसरी जर गोष्ट पाहिली आपण, दुसरी जर बाजू पाहिली तर उत्पादकता म्हणजे पर एकरी किंवा पर हेक्टरी कांद्याचं उत्पादन हे फार महत्वाचं आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने. पर हेक्टरी किंवा पर एकरी उत्पादन, पर हेक्टरी उत्पादकता आपली भारताची जर पाहिली सरासरी उत्पादकता ही फक्त 17 टन प्रति हेक्टरी आहे आणि जगाची सरासरी उत्पादकता आहे ती 21 टन आहे. म्हणजे जगाच्या सरासरी उत्पादकतेपेक्षा आपण फार कमी आहे. जगाची सर्वोत्कृष्ट उत्पादकता जर पाहिली असेल तर ती 79 रिपब्लिक ऑफ कोरियाची आहे. त्यानंतर बाकीचे जे युरोपियन कंट्रीज आहेत, नेदरलँड आहे किंवा आपले दुसऱ्या शेजारचा जो ऑस्ट्रेलिया आहे तर ते 79 टन आणि आपली 17 टन याच्यात फार मोठी तफावत आहे. म्हणून आपल्याला उत्पादकतेवरती म्हणजे क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवरती भर देणं फार गरजेचं आहे. मग त्यासाठी आपल्याला परत शेतावरती यावं लागेल. परंतु भारत जगात आपली एक वेगळी छाप आहे आपल्या कांदा उत्पादनामध्ये. फक्त आपल्याला उत्पादकता आपल्या शेतकऱ्याच्या लेवलला आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. भारतामध्ये जी जर परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्रात जर आपण आलो तर महाराष्ट्रात भारतात 1 नंबरमध्ये कांदा उत्पादनामध्ये. भारताच्या जवळपास 43% उत्पादन एकट्या महाराष्ट्रामध्ये होतं. तेवढाच एरिया आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि जर महाराष्ट्राचा विचार केला तर आपलं पुणे, नगर आणि नाशिक हे प्रामुख्याने 3 जे जिल्हे आहेत तर ते भारताच्या जवळपास 20% उत्पादन या 3 जिल्ह्यांमध्ये होतं. म्हणून आपण फार महत्वाचे आहे कांदा उत्पादनामध्ये. मग हा शेतकरी जर चांगल्या पद्धतीने कांदा उत्पादक करू लागला तर ऑटोमॅटिकली भारताची उत्पादकता वाढेल आणि त्याच पद्धतीने उत्पादन सुद्धा वाढेल. मग त्यामध्ये आता तुम्ही जी गट शेती सुरू केली आहे तर ती फार महत्वाची आहे, त्याच्यावरती मी नंतर बोलेल. परंतु जे जगात आपल्या एवढं उत्पादन होतंय परंतु त्याला रेट किती मिळतोय आणि आपण पुढे एक्सपोर्ट करतो. आपला एक्सपोर्ट होतो, प्राइसचे जे फ्लक्च्युएशन आहे, किमतीतला जो चढ उतार आहे त्याच्यामुळे बऱ्याचदा आपल्या एक्सपोर्टवरती बॅन येतो, एक्सपोर्ट निर्यात बंदी आपली केली जाते. तो एक वेगळा विषय. परंतु निर्यातीच्या दृष्टीने जर आपण केला विचार तर निर्यात आपली कुठे होते. आपली निर्यात साऊथ इंडियन कंट्री, साऊथ एशियन कंट्रीज आहेत, त्याच्यानंतर गल्फ कंट्रीज आहेत जे अरेबियन देश आहेत, त्या ठिकाणी प्रामुख्याने निर्यात होते. त्या ठिकाणी म्हणजे बांगलादेशची अर्धी गरज आपला एकटा भारत पुरवतो. म्हणजे 50% बांगलादेशला जो कांदा लागतो तो भारतातून जातो. त्याच्यानंतर श्रीलंका असेल, म्यानमार असेल, मलेशिया असेल, गल्फ कंट्रीज असतील म्हणजे अरेबियन, दुबई, अरब एमिरेट या कंट्रीजमध्ये आपला प्रामुख्याने जातो. या ठिकाणी आपल्या कांद्याला किंमत फारशी मिळत नाही. परंतु जर युरोप सारख्या कंट्रीज जर पाहिल्या आपण, युरोपियन कंट्री असतील, अमेरिकन कंट्री असतील, त्या ठिकाणी आपल्या कांद्याच्या ज्या किमती आहेत, रिटेल किंवा होलसेल किमती आहेत त्या फार मोठ्या आहेत. पण त्या ठिकाणी आपला कांदा पोहोचू शकत नाही कारण त्याचे जे क्वालिटी कन्सर्न्स आहेत, जी गुणवत्ता आहे. मग रेसिड्यू फ्री मध्ये आपण बोलतोय आता, रेसिड्यू फ्री जी आहे तर तो कांदा त्या ठिकाणी पाहिजे. तर तो कांदा त्या ठिकाणी आपला जाऊ शकत नाही कारण त्याची जी गुणवत्ता आहे त्याची चाचणी करून आपण निर्यात करत नाही. या काही गोष्टींवरती आपल्याला लक्ष देणं फार गरजेचं आहे. एकतर निर्यातीमध्ये आपल्याला चांगला रेट मिळवायचा असेल तर आपल्याला त्या गुणवत्तेचं उत्पादन करणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने आपल्याला त्या कंट्रीला टार्गेट करून आपल्याला निर्यात केली पाहिजे. दुसरी गोष्ट, आता आपण आपल्या शेताकडे येऊ. कांदा उत्पादनामध्ये आपल्याला उत्पादकता वाढवायची, त्याची गुणवत्ता वाढवायची. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली? पाठीमागे शेतकरी आले होते, त्यांना मी सांगितलं आपल्या शेतामध्ये जो वाण लावतो आपण लोखंड वाण लावतो. बरेचसे शेतकरी आपल्या शेतावरती
बियाण्याचं उत्पादन करतात आणि तेच बियाणं वापरतात किंवा फार तर दुसऱ्या शेतकऱ्याकडून घेऊन आपण ते बियाणं घेऊन ते शेतामध्ये लावतो. तर याच्यामध्ये मूळ जो समस्या आहे कांद्याची, तर कांदा हे क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप आहे. क्रॉस पॉलिनेटेड म्हणजे याच्यात परपरागीभवन होतं. जर आपण जर पाहिलं तर दोन वेगवेगळ्या जाती असतील, त्याचं सीड प्रोडक्शन शेजारी जर घेतलं तर त्याच्यातलं जी मधमाशी असेल किंवा इतर मित्र कीटक असेल ते ज्यावेळेस त्याच्यावर भ्रमण करतात, फिरतात त्याच्यावरती, तर याचे परागकण त्या फुलावरती जाऊन बसले आणि त्या फुलावरचे परागकण याच्यात आले तर त्याच्यामध्ये शुद्धता आहे त्या जातीची ती नष्ट होते आणि त्याच्यामुळे शुद्ध बियाणं आपल्याला मिळत नाही. म्हणून एक तर आपण जर स्वतः बियाणं तयार करत असू तर त्या बियाण्यासाठी आयसोलेशन डिस्टन्स म्हणजे विलगीकरण अंतर आपल्याला केलं पाहिजे. समजा मी भीमाशक्ती जातीचं बियाणं या ठिकाणी लावलंय, ते आहे रब्बी हंगामाचं बियाणं, आणि दुसऱ्या ठिकाणी शेजारीच एक 200 मीटर वरती किंवा 100 मीटर वरती मी दुसऱ्या खरीपच्या व्हरायटीचं म्हणजे पावसाळी व्हरायटीचं बियाणं लावलं, लोकल असेल ती लाल कांद्याची व्हरायटी, तर ते जर लावलं तर त्याच्यात क्रॉसिंग होणार, परपरागीभवन होऊन त्याची शुद्धता नष्ट होणार. मग त्याच्यासाठी 1 ते 1.5 किलोमीटर आपल्याला एकाच वाणाचं कुठलं तरी बियाणं पाहिजे. 1.5 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरती दुसऱ्या वाणाचं बियाणं लावायचं, मग बीजोत्पादनाचा प्लॉट. शेतकरी काय करतोय, आपल्याच कांद्याच्या प्लॉट मध्ये 2-4 वाफे आपल्याला बियाण्यासाठी गोठ लावतात आणि तिथं तो प्रॉब्लेम तयार होतो. एका गावामध्ये एका सीझन मध्ये जर कांद्याला करत असतील, रब्बी सीझन मध्येच रब्बी हंगामामध्येच कांदा करत असेल, हिवाळी किंवा उन्हाळी, तर त्याचा जास्त प्रॉब्लेम येत नाही. परंतु तो पावसाळी हंगामामध्ये कांदा करत असेल, रब्बी हंगामामध्ये हिवाळी हंगामामध्ये कांदा करत असेल तर त्यावेळी त्याच्या समस्या फार वाढतात. एकतर सुरुवातीला चांगल्या व्हरायटी, चांगले वाण किंवा चांगली व्हरायटी ही निवड करणं फार महत्वाचं आहे. मग त्या कुठल्या, मग कांदा निरीक्षण संशोधन संचालनालयाने 10 कांद्याच्या व्हरायटी तयार केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 7 आहेत त्या लाल रंगाच्या आहेत, 3 यात पांढऱ्या रंगाच्या आहेत. आपल्याकडे लाल रंगाच्याच कांद्याला मार्केटमध्ये डिमांड आहे. पांढरा रंगाचा कांदा आपण सहसा खाण्यासाठी वापरत नाही, त्याच्यामुळे तो मार्केटमध्ये पण जास्त चालत नाही. पांढऱ्या रंगाचा कांदा हा प्रोसेसिंग साठी यूज केला जातो, प्रक्रिया उद्योगांमध्ये. मग त्याच्यापासून पावडर, फ्लेक्स, काप हे तयार केलं जातं आणि त्याचा एक्सपोर्ट केला जातो. या लाल रंगामध्ये आपण सीझन वाईज या व्हरायटी वेगवेगळ्या आहेत. मग खरीप हंगामामध्ये वेगळ्या आहेत, रब्बी हंगामामध्ये वेगळ्या आहेत. सीझन वाईज का वेगळे आहेत, तर सीझन वाईज रब्बी हंगामामध्ये टेम्परेचर कमी असतं, लो असतो, हिवाळा असतो, थंडी असते. त्या थंडीला पोषक अशाच व्हरायटी ज्या आहेत तर त्या ठिकाणी चालतात. तर खरीप हंगामामध्ये उष्णता जास्त असते, पर्जन्यमान जास्त असतं, पाऊस जास्त असतो, त्याच्यामुळे रोगाला बळी न पडणाऱ्या, जास्त पावसाला सहनशील आणि जास्त तापमानाला सहनशील अशाच व्हरायटी त्या ठिकाणी चालतात. आपल्याकडे भीमा सुपर, भीमा डार्क रेड, भीमा राज, भीमा रेड या 4 व्हरायटी खरीप हंगामासाठी, भीमा शक्ती, भीमा किरण आणि भीमा लाईट रेड या लाल रंगाच्या व्हरायटी उन्हाळी हंगामासाठी, रब्बी हंगामासाठी. याच्यात जर फरक जर तुम्हाला पाहायचा असेल तर खरीप हंगामातली व्हरायटी तुम्ही रब्बी हंगामात लावून पहा, त्याला 70-80% डेंगळे येतील, गोंडे येतील त्याला, कारण ती कमी तापमानाला सहनशील नाही. रब्बी हंगामातली जी व्हरायटी आहे ती तुम्ही जर खरीप हंगामात लावली तर ती लवकर रोगाला बळी पडेल, कारण ती जास्त पर्जन्यमानाला सहनशील नाहीये, त्याला लवकर रोगाचा अटॅक होतो. म्हणून सीझन वाईज कुठल्या व्हरायटी आहेत, चांगला वाण निवड करा. तुम्ही कुठल्या सीझन मध्ये कांदा लावणार आहे त्या पद्धतीने तुमचे वाण हे करा. तुम्हाला प्रत्येक वेळी कांदा लसूण संशोधन संस्थेमध्ये येऊन बियाणं खरेदी करू शकत नसाल किंवा मिळत नसेल, स्वतःच सीड प्रोडक्शन नियुक्त करा. तुमच्याकडे गट आहेत, गाव आहेत, एक गाव एक वाण हा कन्सेप्ट रुजू आहे. सुरुवातीला काही शेतकऱ्यांनी ते बियाणे घेऊन घ्या, त्याचे कांदे तयार करा, इतर शेतकऱ्यांनाही ते कांदे द्या आणि एका गावामध्ये त्याच कांद्याचं बीजोत्पादन घेतलं जाईल याची काळजी घ्या. तुमचं शुद्ध बियाणं तुमच्या घरच्या घरी तुम्हाला मिळत जाईल. मग पहिली जी पंचसूत्री तुम्ही म्हणता तर पंचसूत्रीतलं पहिलं सूत्र आहे चांगला वाण निवड. जसं तुम्ही सोयाबीन मध्ये करताय, सोयाबीन मध्ये जर आपल्या कृषी विद्यापीठाच्या फुले संगम, फुले किमया किंवा फुले दुर्वा हे चांगले उत्पादन देणारे वाण आता नजदीकच्या काळामध्येच विकसित केलेले,
ते सुद्धा बीज उत्पादनामध्ये तुम्ही इथं घ्या, त्याच्यात क्रॉस पॉलिनेशनचा जास्त प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही ब्रीडर सीड किंवा तिथून एक फुटफुल सीड जरी घेऊन आले आणि या ठिकाणी तुम्ही सीड प्रोडक्शन घेतलं तुमचं तुम्ही, तरी तुम्ही चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेऊ शकता. दुसरी महत्वाची गोष्ट, आताच जे स्वागत झालं, आपण जर्मिनेशन टेस्ट केली, उगवण क्षमतेची चाचणी. तर ज्यावेळी तुम्ही बाहेरून बियाणे घेता तर सुरुवातीला ती उगवण क्षमता चाचणी करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये सोयाबीनची उगवण क्षमता तुम्ही इथं टेस्ट केली, तर त्याला बारदानामध्ये किंवा पोत्यामध्ये तुम्ही ते टाकले. कांद्याचं बियाणं फार छोटं असतं, ते बारदानामध्ये टाकून जमणार नाही तुम्हाला. मग त्याच्यासाठी एक सुती कपडा, आपला धोत्राचा कपडा जरी असेल किंवा एक पेपर येतो, तर पेपरवरती जरी ओला करून त्याच्यावर टाकले तर 100 बिया मोजून टाकायच्या, जसं आपण सोयाबीनच्या टाकल्या होत्या. एक 3 ते 4 दिवसामध्ये ते उगवण व्हायला सुरुवात होते. 3-4 दिवसात कळत नाही, पण त्याला एक कमीत कमी 10 ते 11 दिवस पाहिजे पूर्ण उगवण होण्यासाठी. म्हणून एक 10 ते 11व्या दिवशी तुम्ही ते ओपन करायचं तो कपडा. त्या कपड्यावरती रोज 3-4 वेळा पाणी शिंपडायचं, सकाळी दुपारी संध्याकाळी, जेणेकरून त्याच्यावर ओलावा तसाच मेंटेन राहील. सावलीत ठेवा, नाहीतर एक पेट्री प्लेट येते, त्याच्यात आपण जर फिल्टर पेपर टाकला तरी तुम्ही त्याच्यावरती टेस्ट करू शकता. पण हे शेतकऱ्याच्या लेवलला ते उपलब्ध होत नाही, म्हणून कपडा तुम्ही वापरा. बाजारातून जर बियाणं आणलं तर त्याच्यातले 100 दाणे मोजून घ्या, एका चिमटीत बसतील ते छोटे छोटे दाणे असतात, तर ते टाका त्याच्यावरती. 10व्या दिवशी तुम्हाला ज्यावेळी ते ओपन कराल तर त्या दिवशी आता हा जो कोंब आहे याचा स्ट्रेट कोंब आहे, वरती आलाय, 1-2 सेंटीमीटर वरती आलेला आहे. कांद्याच्या बियाण्यामध्ये काय होतं की तो कोंब असा बोटाच्या आकाराचा एवढा 2 ते 3 सेंटीमीटरचा होतो 10व्या ते 12व्या दिवशी. जो स्ट्रेट सरळ कांद्याचा कोंब आहे आणि त्याला वरती बाणाची खूण तयार होते, एक साईडचा बाण असतो, अशी तिरकी एक खूण तयार होते, त्याच्यावरती पुढे एक दाणा असतो. तर तो कोंब सगळ्यात चांगला. दुसरा कोंब एक तयार होतो, हे अशा पद्धतीचा एक छोटा कोंब तयार होतो. काही बियाण्यांना एक छोटा आणि त्याला स्प्रिंग तयार होते थोडीशी. ते बियाणं टिकत नाही पुढं, जरी त्याच्यातून कोंब आला तरी ते फार काळ म्हणजे चांगल्या जोमाचं फिगर त्याचा चांगला नसतो. आणि तिसरं जर बियाणं तुम्हाला दिसेल तर असा दाणा दिसेल, त्याला कोंबच आलेला नाहीये. जे मी तुम्हाला सांगितलं ज्याचा कोंब असा मोठा आहे, स्ट्रेट आहे, बाणाची खूण त्याला तयार झालेली आहे, तो सिलेक्ट करायचा. मग 100 पैकी अशी किती बिया त्याच्यात चांगल्या तयार झालेल्या आहेत. जो असं स्प्रिंग तयार झाला त्याला किंवा छोटा छोटाच कोंब राहिला त्याला, ते सुद्धा बाजूला काढून टाका. शासनाच्या नियमाप्रमाणे 70% जर्मिनेशन तुमचं पाहिजे. 70% असे कोंब जर असेल तर ते चांगलं बियाणं. आणि जे स्प्रिंग सारखे असतील किंवा ज्याला कोंबच येत नाही तर ते बाजूला काढून टाकायचे. यानुसार तुम्हाला जर्मिनेशन टेस्ट तुमची तयार होईल. मग बियाणं बाजारातून जर आणलं तर अशा पद्धतीने करा. जर जर्मिनेशन 70 पेक्षा कमी असेल तर आधीच ते रिटर्न करा. म्हणजे तुमचं जे कष्ट आहे पुढचे टाकण्याचं, नर्सरी तयार करण्याचं, नंतर फेल गेल्यावरती परत त्याची कंप्लेंट करा, हे करा, या सगळ्या गोष्टी वाचतील. ते परत करा किंवा त्याची कंप्लेंट करा सुरुवातीलाच. आपण इन ऍडव्हान्स सांगतो बियाणं कुठे, पण एक 7-8 दिवस आठवड्याच्या गॅपने तुम्हाला जर टाकायचं असेल आल्याला ते मार्केटमधून आणल्याला टाका, किंवा स्वतःचं जरी सीड प्रोडक्शन घेतलं तरी पण अशा पद्धतीने एक जर्मिनेशन टेस्ट त्याची करा. ही दुसरी पायरी. तिसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्हाला बियाणं नर्सरी टाकायची त्यावेळेस सीड ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. आताच तुमच्या पैकी सांगितलं की आम्ही बीज प्रक्रिया केली, त्याच्यामुळे आम्हाला किती फायदा झाला. मग कांद्यामध्ये जर आता 4-5 वर्षाच्या पाठीमागे पाहतोय आम्ही, प्रत्येक शेतकऱ्याची ओरड येते की आमचं नर्सरी फेल होत आहे, त्याच्यामध्ये पिवळा रोग येतोय, त्याच्यामुळे नर्सरी फेल होती आणि आमची हे सुद्धा कांद्याच्या पिकामध्ये सुद्धा आम्हाला रोगराई जास्त मिळते. तर बीज प्रक्रिया फार महत्वाची. बीज प्रक्रिया 2 प्रकारे करू शकतो, एक तर केमिकल किंवा जैविक बीज प्रक्रिया. मग त्याच्यासाठी आताच सकाळीच त्या एका प्रयोगशाळेत, दादा साहेबांच्या प्रयोगशाळेत गेलो. आता तुम्हाला तुमच्या गावातच ट्रायकोडर्मा मिळतोय. तो ट्रायकोडर्मा बियाण्याला तोडा. बियाणं नर्सरी टाकायच्या अगोदर बियाण्याला तोडा, 2 तास तो सावलीत सुकवा आणि नंतर ते बियाणं पेरा.
किंवा ज्यावेळेस नर्सरी टाकायची तर त्यावेळी तो ट्रायकोडर्मा आधीच घेऊन यांच्याकडून आपलं जे शेणखत आहे कुजलेलं किंवा सेंद्रिय खत आहे कंपोस्ट झालेलं, आपण काडी कचरा किंवा जनावरांची चिपड असतील शेणखत असं याच्यापासून जे कंपोस्ट तयार करतो त्याच्यात 15 दिवस त्याच्यात टाकून ठेवा, त्याला ओलावा त्या झाकून ठेवा. त्याला ज्यावेळेस तो ट्रायकोडर्मा त्याच्यात तयार होईल, चांगला वाढ होईल त्याची, तर त्यावेळेस आपल्या नर्सरीच्या शेतामध्ये टाका, त्याला मिक्स करा आणि मग नर्सरी टाका. सीड ट्रीटमेंट करणं गरजेचं. जर ट्रायकोडर्मा वापरत नसाल, केमिकल ट्रीटमेंट करत असाल तर कार्बेंडेझिम किंवा ट्युबिकोनाझॉल किंवा थायरम किंवा कॅप्टन हे फक्त 3 ग्रॅम प्रति किलो, एक माचीची पेटी आहे तेवढीच आपल्याला टाकायची त्याच्यामध्ये. 3 ग्रॅम 3 ते 4 ग्रॅम प्रति किलो एवढ्या प्रमाणात वापरायचे. याचा परिणाम काय होतो, ज्यावेळेस तुम्ही बियाणं मातीत टाकता, मातीत ऑलरेडी बुरशी असते. आता आपण केमिकल वापरतो, फर्टिलायझर वापरतो, ज्या हानिकारक बुरशी आहेत तर त्या मातीमध्ये तशाच राहतात. बऱ्याचदा आपण जे पीक गेलंय रोगाने ते तसंच जमिनीमध्ये गाडून टाकतो. समजा माझा कांद्याचा प्लॉट रोगाने गेलाय, आपण काय करणार, त्याच्यावरती नांगर फिरवणार किंवा कोळाच्या पाळ्या घालून ते नष्ट करून टाकणार, त्याचे अवशेष तसेच जमिनीत जातात. आता बुरशी कशी वाढते, बुरशीला ज्यावेळेस पोषक वातावरण तयार होतं ते फंगस ग्रो व्हायला चालू होतं, बुरशी वाढायला सुरुवात होते. आपण पाहतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये कधी कधी आपल्याला नायटा, खरूज असे सारखे रोग पावसाळ्यात जास्त आपल्याला खाज येते हाताला. कशामुळे येते, तर पावसाच्या याच्यात दमटपणा असतो पावसाळ्यात आणि त्याच्यामुळे ती जी फंगस आहे ती ऍक्टिव्ह होते, बुरशी ऍक्टिव्ह होते. तसंच कांद्यामध्ये पण पाहतो मी, ज्यावेळेस तुमचा पाऊस पडेल आणि हवेमध्ये दमटपणा ज्यावेळेस येईल तर त्यावेळेस तुमचा रोग वाढायला सुरुवात होतो. आपण ज्यावेळेस बियाणं टाकतो, आपण शेतात पाणी देतो, आधीच तापलेली जमीन असते किंवा पाऊस पडल्यानंतर ते दमटपणा तयार होतो आणि बुरशी वाढायला सुरुवात होते. ज्यावेळेस आपण आणि मातीतली बुरशी सर्वात प्रथम कशावर अटॅक करते, ते आपल्या बियाण्यावरती. म्हणून आपल्याला बियाण्याला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. म्हणून सीड ट्रीटमेंट फार महत्वाची. मग ती जैविक करा किंवा मग केमिकल करा, पण सीड ट्रीटमेंट करा. ज्यावेळी तुम्ही कांदा रोपवाटिका टाकताय, गादी वाफेवर टाका. जर पावसाळ्यात तुम्ही कांदे लावत असाल तर गादी वाफेवर करा, कारण जास्त पाऊस पडला, जास्त पाणी दिलं तर त्याचा निचरा पण होऊन गेला पाहिजे. गादी वाफेवर बियाणं टाकताना काय करा, 5 सेंटीमीटरच्या अंतरावरती खुरप्याच्या सहाय्याने रेषा ओढा आणि त्याच्या चिमटीच्या सहाय्याने ते बी पेरा. आपण काय करतो, फेकतो बियाणं आणि ती टाकतो. फेकल्यानंतर काय होतं, काही ठिकाणी दाट पडतं, काही ठिकाणी पातळ पडतं किंवा साऱ्यामध्ये पाण्याबरोबर ते वाहत जातं आणि शेवटी आपल्याला दाट बियाणं पाहायला मिळतं. वाफ्याच्या तोंडाशी आपल्याला विरळ पाहायला मिळतं. आणि ज्यावेळेस आपण उपटतो, नर्सरी उपटायला जातो, तर त्यावेळी आपल्याला जिथं पातळ आहे तिथं जाड काडी मिळते आणि जिथं दाट आहे तिथं पातळ काडी मिळते किंवा छोटं छोटं रोप मिळतं. याच्यामुळे काय होतं की बियाण्याचं आणि रोपाचं वेस्टेज होतं, वायाला जातं ते. कारण ज्या स्त्रिया, ज्या महिला त्या रोप लावतात, मजूर ज्यावेळेस रोप लावतो तर त्यावेळी छोटं रोप आहे ते फेकून देतो, मग त्याच्यामुळे ते वायाला जातं किंवा दाट झालं तर ते मरायची सुद्धा शक्यता असते. मग याच्यासाठी खुरप्याच्या साईडने 5 सेंटीमीटर वरती रेषा आखा. याने काय होईल, तुम्हाला तण नियंत्रणासाठी सुद्धा फायदा होईल. ते तण सुद्धा आपण सहज उपटू शकतो, कारण रेषेत येते, एका रेषेत एकसारखं रोप तुम्हाला मिळेल. दुसरं, जर तुम्हाला लेबरची समस्या असेल तर तुम्ही केमिकलचा यूज करून तुम्ही तण नियंत्रण करू शकता. त्याच्यासाठी ऑक्सिक्लोरोक्विन म्हणजे गोल नावाचं औषध बाजारात मिळतं, तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. ते कधी वापरायचे, ज्या दिवशी तुम्हाला बियाणे टाकायचं त्या दिवशीच तुम्हाला ते गोल वापरायचे. ते प्री इमर्जन्स वेडीसाईड आहे, मग त्या दिवशी ते वापरायचं आणि त्याच्यावरती ओलावा करायचा. नंतर तुम्हाला पुढे एक खुरपणी जरी केली, एक निंदणी केली तरी पण तुमचं तण नियंत्रणात राहील. दुसरी गोष्ट, नर्सरी किती दिवसाची असावी. खरीपामध्ये नर्सरी 40 दिवसाची असावी, रांगडा हंगामामध्ये ती 40 ते 45 दिवसाच्या दरम्यान असावी आणि रब्बी हंगामात ती 45 ते 50 दिवसाच्या दरम्यान असावी. ज्यावेळेस तुमची नर्सरी खूप छोटी असेल किंवा खूप जास्त वयाची असेल तर त्यावेळेस तुमच्या कांद्यावरती परिणाम होतो. जर तुमची नर्सरी 2 महिने त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्यावेळेस रोपाला गाठी तयार होतात खाली,
त्यावेळी कांदा गोड कांदा होण्याचं प्रमाण, कांदा न फुगण्याचं प्रमाण, चिंगळी कांदा आणण्याचं प्रमाण किंवा त्याला डेंगळ येण्याचं प्रमाण, गोंडे येण्याचं प्रमाण हे वाढतं. म्हणून त्याची गाठ तयार होण्याआधीच तुम्हाला ते कांद्याची रोपवाटिका परत पुन्हा लागवड करायची. बऱ्याचदा शेतकरी आपलं शेत तयार नसतं, मग ती रोपवाटिका तसंच पाणी देऊन आपण हिरवीगार करून ठेवतो, परंतु त्याच्या गाठी तयार होतात. नंतर जे बाकीचे जे फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आहेत, विकृती म्हणतो आपण कांद्यामध्ये, त्या वाढायला लागतात. म्हणून ह्या 40 ते 50 दिवसाच्या दरम्यानच तुम्हाला कांदा रोपवाटिका परत पुन्हा लागवड करायची. आता पुन्हा लागवड करताना सुद्धा आपल्याला ते निर्जंतुकीकरण करणं फार गरजेचं आहे. आता त्याआधी रोपवाटिकेमध्ये काय रोग येतात? मर रोग एक रोपवाटिकेमध्ये फार मोठ्या प्रमाणात येतो. मर रोग, त्याचं नियंत्रण कसं करायचं? ट्रायकोडर्मा तुम्हाला ट्रीटमेंटला वापरायचं आहे. जर ट्रायकोडर्मा नाही वापरला तर तुम्हाला मेटलॅक्झिन आणि मॅक्रोझेट याचं मिश्रण बाजारात मिळतं. तर ते केमिकल त्याचं ड्रेंचिंग करायचं द्रावण, कारण मर रोग मातीतल्या बुरशीतून तयार होतो. पाण्याद्वारे आपल्याला ते बुरशीनाशक जमिनीत सोडायचे, त्याच्यामुळं मर रोग कंट्रोलमध्ये येऊन जाईल. दुसरं, जर त्याच्यावरती करपा येत असेल किंवा त्याच्यावरती पिळ रोग येत असेल तर वातावरण जसा बदल होईल, वातावरणात आर्द्रता जशी वाढायला लागेल, पावसाची उघड झाक होत असेल तर त्यावेळी तुम्हाला बुरशीनाशक वापरायचे. त्याच्यामध्ये हेक्झाकोनाझोल आहे, प्रॉपिकोनाझोल आहे किंवा मॅन्कोझेट आहे. ही स्वस्त आहे, बाजारात स्वस्त मिळतात ही मॉलिक्यूल. बाजारात महागडी मॉलिक्यूल सुद्धा येतात. मॅजिस्ट्रोबिनचा जो मॉलिक्यूल तयार आहे आता, मग त्याच्यामध्ये तुमचं ॲनिस्टोटॉप असेल, कॅप्रिओटॉप असेल, ही महागडी मॉलिक्यूल आहे. जर हे कंट्रोल होत नसेल तर त्यावेळेस ती वापरा. परंतु सुरुवातीला साधी हेक्झाकोनाझोल, प्रॉपिकोनाझोल किंवा मॅन्कोझेट या 45 भेटतो, त्याने सुद्धा हे कंट्रोल होऊन जाईल. पुन्हा लागवड करताना सुद्धा रूट ट्रीटमेंट म्हणजे मुळावरती प्रक्रिया आपल्याला फार करणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही रोपं उपटताय तर ती ह्या एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक याच्या द्रावणामध्ये भिजत ठेवा. आता आम्ही ते द्रावणामध्ये बुडवायचं शेतकऱ्याला सांगितलं का शेतकरी पहिला प्रश्न विचारतो की माझ्या पाठीमागे लाईट नसते, मजूर एकतर भेटत नाही आणि तुम्ही शास्त्रीय पद्धती सांगताय की त्याच्यात बुडवा, कोण बुडवायला? माणसंच भेटत नाहीत, आम्ही कसं बुडवणार? त्याच्यासाठी फार असं काही करायची गरज नाहीये. आपण ज्यावेळेस सारा उपटतो तर त्यावेळेस मोकळा झाल्यानंतर त्याच्यावरती एक प्लास्टिकचा पेपर आतून द्या, साईडने थोडंसं जमीन सावरून घ्या, म्हणजे त्याच्यात पाणी टाकता येईल आपल्याला. आणि जशी जुडी आपण बांधतो उपटून तर ते उपटून तशीच त्याच्यामध्ये टाकून द्या. तास, 1.5 तास, 2 तास भिजली तरी काही हरकत नाही. त्या पाण्यामध्ये 1 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड आणि 1 ग्रॅम आपलं कार्बोसल्फान, हे कीटकनाशक आहे कार्बोसल्फान, आणि कार्बन डायऑक्साईड हे बुरशीनाशक आहे. त्या अंदाजे 1 ग्रॅम एका लिटरला असेल एवढ्या प्रमाणात टाका त्याचं, आणि ते मुळं त्याची भिजू द्या चांगली बुरशीनाशकात. कारण हे आपण लागवडीनंतर बऱ्याचदा पाहतो की मर रोग येतो आणि आपलं रोप जे आहे ते 8-15 दिवसांनी मेलेलं दिसतं किंवा बऱ्याचदा आपल्याला मर पाहायला मिळते. तर हे टाळण्यासाठी तुम्ही ती रूट ट्रीटमेंट करा. हे करून पहा. 2 शेतं असतील किंवा शेजाऱ्याचं शेत असेल, ज्याने नाही केलं आणि एक तुमचं शेत असेल ज्याने केलं, याचा फरक तुम्ही पुढच्या वेळी मला सांगा. रूट ट्रीटमेंट फार महत्वाची आहे. त्याच्यामध्ये एखादी फवारणी, 1-2 फवारणी तुमच्या याच्यातून वाचू सुद्धा शकते. म्हणजे खर्च जर पुढचा वाचवायचा असेल आपल्याला किंवा नुकसान पुढचं वाचवायचं असेल, हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपल्याला, प्रतिबंधात्मक उपाय आपल्याला आधीच घेणं गरजेचं आहे. म्हणून हे याची तजवीज लागवडीच्या वेळेसच करून ठेवा की ते औषध आणून ठेवलं पाहिजे, एखादा प्लास्टिकचा पेपर आणून ठेवला पाहिजे. उपटताना उपटून झालं की ते टाकायचं. उपटल्यानंतर रोप त्याचा 1/3 शेंडा आपल्याला कापायचा आहे. कापत असालच तुम्ही, का कापतो आपण तो? काय कारण आहे? रोप पडतं भेटतं म्हणून असं ना, लावताना कलंडतं ना ते, जे काही रोगराई असते ती आपण ते नष्ट करतो वरती शेंड्यावर. बरोबर आहे. एकतर आपल्याला रोपाची उंची जास्त झाली तुम्ही सांगितल्या पद्धतीने, जर कापला आपण तर बऱ्याच आपण पाण्यात लागवड करतो किंवा लागवड करताना तिथपर्यंत आपण तेवढं मजबूतीने ते लागवड होईल का नाही याची शक्यता कमी असते. म्हणून जर उंच असेल तर ते कोलमडून पडून सोडून जाणार ते, मग ते रुजावं, उभंच राहावं, म्हणून आपण त्याची उंची कमी करतो. दुसरी गोष्ट, तुम्ही सांगितल्या पद्धतीने त्याच्यावरती रोगराई असते. रोगराई कुठं तयार होते? शेंड्याकडे, कारण शेंडा खरचळलेला असतो.
ज्यावेळेस तो करचलतो किंवा तो वाढतो तर त्याच्यावरती बुरशी तयार होते. म्हणून शेंड्याकाळाचा जो भाग आहे तो कापला तर ते बुरशी जी आपली परत शेतात जाणार आहे नर्सरीमधून तर ती अवॉइड होते. अशा पद्धतीने लागवड करायची. लागवड करताना गादी वाफे केली जसं तुम्ही युरिया वापरताय सोयाबीन मध्ये तसंच कांद्यामध्ये सुद्धा गादी वाफे वापरा. गादी वापराचा फायदा काय होतो? इथं आता मला समजल्याप्रमाणे पाण्याची टंचाई आहे. पाणी फाउंडेशन या ठिकाणी काम करतोय. आपण जमिनीतलं पाणी वाचवतोय परंतु जमिनीला पाणी देण्यापेक्षा पिकाला पाणी देणं गरजेचं आहे. जमिनीत आपण पाटपाण्याने खूप सारं पाणी देतो पण पिकाच्या मुळाशी पाणी दिलं तर जेवढं पिकाला पाहिजे तेवढंच पाणी आपण पिकाला देऊ शकतो. म्हणून ड्रिपचा वापर करा. ड्रिपसाठी 80% सबसिडी कृषी विभाग देतात तर त्याच्यामुळे ड्रिप तुम्हाला जास्त खर्च लागणार नाही. त्याला ड्रिप वापरा. त्याला गादी वापर केला तर आता पाट पाणी ज्यावेळेस देतो आपण तर त्यावेळेस तुम्ही पहा जो वरुंगाचा कांदा आहे तो फार मोठा होतो आकाराने आणि मधला जो कांदा आहे तो चिंगडी कांदा राहतो. मग आपण सर्वच मोठा वरुंगा केला गादी वापरमध्ये वरुंगा केला तर सगळेच कांदे थोडे मोठे होते कारण त्याला जमीन भुसभुशीत मिळते. पाणी त्याला जेवढं पाहिजे तेवढं भेटतं. जास्त जर पाणी दिलं गेलं तर ते निचरून त्या शेजारच्या सरीमधून ते निघूनही जातं. म्हणून रोगराईचा सुद्धा प्रश्न नाही ना. रोगराई कधी येते? जास्त पाणी साचलं आर्द्रता वाढली तर रोगराई येते. म्हणून गादी वापरा, ड्रिप वापरा आणि ड्रिपद्वारे सुद्धा आता खतं देता येतात, बुरशीनाशक देता येतात. इव्हन तुमचं ट्रायकोडर्मा सुद्धा त्याच्यातून सोडता येईल. अशा पद्धतीने गादी वापर केला तर एक सारखा साईडचा कांदा तुम्हाला मिळून जाईल. लागवडीनंतर सगळ्यात महत्वाचं एक खत व्यवस्थापन. कांद्याला किती खत लागतं? कांद्याला 110 किलो नत्र लागतं, 40 किलो फॉस्फरस लागतं, 60 किलो पोटॅश लागतं आणि 30 किलो सल्फर लागतं. सल्फर का? कांद्याला जो तिखटपणा आहे, आपण कांदा कापताना पाहतो की डोळ्याला पाणी येतं, तिखट आहे कांदा. तो तिखटपणा आहे सल्फरमुळे येतो. त्याच्यात डायऑल सल्फाइड नावाचं एक मॉलिक्युल राहतं ते, त्याच्यामुळं तो तिखटपणा आहे तर त्याला सल्फरची गरज जास्त असते. म्हणून 30 किलो प्रति हेक्टरी. शेतकऱ्यांचा पहिला प्रश्न असतो की तुम्ही हे सांगताय, शिफारस देताय 110 किलो नत्र, 40 किलो फॉस्फरस, 60 किलो पोटॅश, 30 किलो सल्फर, हे आम्ही कुठल्या दुकानात विकत घ्यायला गेलो तर हे आम्हाला कोणी सांगत नाही असं 110 किलो नंतर कुठून भेटतं. कारण संयुक्त मिश्र खत आहेत मार्केटमध्ये 10-20-20, 18-18-18 असं DAP, युरिया अशी सगळे मिश्र खत आहेत. तर त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे सगळं सोपं व्हावं यासाठी एक आम्ही ऍप्लिकेशन तयार केलं, मोबाईल ऍप्लिकेशन. आता सगळ्या शेतकऱ्यांकडे मोबाईल फोन आहेत, अँड्रॉइड मोबाईल फोन आहेत. असं कोणी नाही की फार छोटे कमी शेतकरी असतील की छोटा फोन असेल त्यांच्याकडे नॉन अँड्रॉइड. तर त्याच्यामुळे त्याच्यासाठी एक ओनियन क्रॉप ऍडवायझर प्ले स्टोर मध्ये तुम्ही टाकलं ना, ओनियन क्रॉप ऍडवायझर, तर तुम्हाला ते ऍप्लिकेशन मिळेल. त्याच्यात आम्ही तुमचा किती एकर आहे किंवा किती हेक्टर कांद्याचं क्षेत्र आहे ते तुम्ही त्याच्यात टाकलं, कुठल्या हंगामासाठी ते टाकलं तर तुम्हाला त्याच्यात आहे ना किती खत द्यायचं आहे आपल्याला, किती गोणी कुठल्या खताच्या द्यायच्या, 10-26-26च्या किती गोणी द्यायच्या, युरियाच्या किती द्यायच्या, DAPच्या किती द्यायच्या, याचं सगळ्याचं कॅल्क्युलेशन. तुम्ही वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मधून सुद्धा त्याचं कॉम्बिनेशन आणि त्याला किती खर्च येईल हे सगळं कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये येते. तुमच्या कांद्यामध्ये कुठला रोग येणार आहे किंवा कुठला रोग आलाय हे तुम्हाला समजत नसेल तर त्याच्यात पिक्चर्स दिलेले आहेत कुठल्या रोगाचे, ते कम्पेअर करू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर त्याचं नियंत्रण कसं करायचं त्याचे SOPs त्याच्यामध्ये दिलेले आहेत. कुठले वाण तुम्हाला वापरायचं आहे, तुमचं कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही कांदा लावताय, कुठल्या सीझन मध्ये लावताय, कुठल्या कलरचा लावताय, कुठल्या ड्युरेशनचा लावताय, हे जर त्याच्यामध्ये टाकलं तर तुमच्या शेतासाठी कुठला महत्वाचा वाण आणि कुठला वाण तुम्ही लावू शकता हे त्याच्यामध्ये सिलेक्ट करून देतात. म्हणजे 64 वाण आहेत त्याच्यापैकी कुठला तुमच्या शेतासाठी सुटेबल आहे तो त्याच्यात येतो. ही डिसिजन सपोर्ट सिस्टम आम्ही त्या ओनियन क्रॉप ऍडवायझर मध्ये केले. त्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ पाहायला मिळतील. सीड ट्रीटमेंट कशी करायची, रोपवाटिकेचं व्यवस्थापन कसं करायचं, पुनर्लागवड कशी करायची, रान बांधणी कशी करायची, असे वेगवेगळे व्हिडिओ सुद्धा आहेत त्याच्यामध्ये. ते व्हिडिओ पाहून सुद्धा तुम्ही हे शिकू शकता. दुसरी गोष्ट, खत नियोजनासाठी त्या पद्धतीने बेसल डोस द्यायचा. आता खत किती प्रकारचं आहे? खत म्हणजे फक्त NPKच नाहीये, आपल्याला मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट दोन्ही पण आहे. मॅक्रो मध्ये NPK आणि सल्फर हे आहे
तर याचं कार्य वेगवेगळं आहे. नत्र कशासाठी लागतं? कांद्याची ज्यावेळेस पात वाढते ना तर त्याच्यासाठी नत्र लागतं, नायट्रोजन लागतं. कांद्याची वाढ किती दिवसापर्यंत वाढते? पात 2 महिन्यापर्यंत वाढते. मग 2 महिन्यापर्यंतच आपल्याला नत्राची आवश्यकता आहे. नंतर जर 2 महिन्याच्या नंतर दिलं तर साठवणुकीत तुमचा कांदा टिकणार नाही. म्हणून 2 महिन्यापर्यंतच नत्र द्यायचं. परंतु नत्राचं वैशिष्ट्य असं आहे की नत्र पाण्यात टाकलं तर लगेच विरघळतं. युरिया तुम्ही पाण्यात टाका लगेच विरघळत. परंतु पोटॅश असेल किंवा फॉस्फरस असेल पाण्यात टाकलं लवकर विरघळत नाही ते आणि ते लवकर पिकाला लागू पडतं. युरिया जर तुम्ही टाकला लवकर विरघळतो, लवकर मुळांना लागू पडतं, लवकर पिकाला. युरिया टाकल्यावरती 2 दिवसात तुमचं पीक हिरवंगार दिसायला लागतं कारण तो लगेच लागू पडतोय आणि लवकर पाण्यातून वाहूनही जातो. म्हणून याला 2-3 भागामध्ये विभागून द्यायचं. मग 110 किलो नत्र तुमचं आहे ना 2 ते 3 भागामध्ये विभागून द्यायचे. सुरुवातीला बेसल डोस आपल्याला 1/4 नत्राचा म्हणजे 40 किलो नत्र, 40 किलो फॉस्फरस, 60 किलो पोटॅश आणि 30 किलो सल्फर हे लागवडीच्या वेळेस द्यायचे. आणि उरलेलं नत्र आहे तर ते 15-15 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 वेळा आपल्याला द्यायचे. फॉस्फरस आणि पोटॅशचं वैशिष्ट्य आहे ते हळूहळू विरघळतं, हळूहळू पिकाला लागू पडतं. म्हणजे 1 ते 1.5 महिन्यानंतर ते फुल फ्लेश लागू पडायला सुरुवात होते. म्हणून लागवडीच्या वेळेसच द्यायचं. नंतर मायक्रोन्यूट्रिएंट. मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे बोरॉन, आयर्न, झिंक, मॅग्नेशियम याची जी डिफिशियन्सी आज काय यायला लागली. आपण शेणखताचा वापर, कंपोस्ट खताचा वापर फार कमी व्हायला लागला. जनावरं कमी झाली, शेताला शेणखत, कंपोस्ट खत त्याच्यात सगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य होते. आता आपण काय करतोय ती शेणखत, कंपोस्ट खत वापरत नाही, फक्त NPK वापरतोय. पण बाकीची 16 प्रकारची जी अन्नद्रव्य आहेत ती आपल्याला मिळतच नाही त्याच्यामुळे. म्हणून ते जर शेणखत तुम्ही कमी करत एका हेक्टरला 5 टन तरी कमीत कमी शेणखत वापरा. पहिले 15 टनाची शिफारस होती, आता कमी करून आम्ही 5 टन तरी वापरा अशी शिफारस करतो. ते वापरल्यानंतर परत एक 45व्या दिवशी आणि 60व्या दिवशी मायक्रोन्यूट्रिएंटचा स्प्रे घ्यायचा आहे. कारण मायक्रोन्यूट्रिएंटच्या कमतरतेमुळे सुद्धा बरेचसे त्याच्यावरती परिणाम होतो उत्पादकतेवरती. म्हणून 45 आणि 60व्या दिवशी मायक्रोन्यूट्रिएंटच्या मिक्सरचा एक स्प्रे घ्या. काढणीच्या अगोदर 15 दिवस तुम्हाला पोटॅशचा एक स्प्रे घ्या. मल्टीके किंवा विद्राव्य पोटॅश जे वॉटर सोल्युबल पोटॅश ते मिळतं तर ते वापरा. त्याच्यामुळे कांद्याची फुगवण आणि साठवण क्षमता सुद्धा वाढेल. दुसरी गोष्ट रोग आणि किडीचे व्यवस्थापन. प्रमुख रोग जे आहेत ते करपाजन्य रोग आहेत. मग त्याच्यामध्ये तपकिरी करपा, तुमच्या शेंड्याकडून पानं वाढत चालतात. पॅचेस मध्ये डोक्यामध्ये तो तपकिरी करपा येतो किंवा जांभळा करपा, पानाच्या मध्यभागी जांभळा रंगाच्या छाटा त्याच्यामध्ये दिसतात. तिसरा जो काळा करपा आहे किंवा त्याला आकडी अँथ्रॅक्नोज म्हणतो, पिवळ रोग म्हणतो, तो पावसाळ्यात जास्त पाहायला मिळतो. पाऊस पडला की तो रोग येतो. याचं नियंत्रण करायचंय तर ते जे सांगितलंय मी, सीड ट्रीटमेंट, रूट ट्रीटमेंट आणि कीड आणि रोग याचं एकात्मिक नियंत्रण करायचं. एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि स्टिकर त्याच्यात किंवा स्प्रेडर तो टाकायचा. कांद्याची पानं जी चकचकीत असतात, गुळगुळीत असतात त्याच्यावरून ते औषध लगेच मिसळून जातं, वाहून जातं त्याच्यावरून. म्हणून स्टिकरचा वापर करायचा त्याच्यामध्ये. आणि बुरशीनाशक कुठली वापरायची? एक तर तुमचं हेक्झाकोनाझोल आहे, प्रॉपिकोनाझोल आहे, ट्रायसायक्लोझोल आहे किंवा मॅन्कोझेब. ही स्वस्त मॉलिक्युल्स आहेत. आणि थ्रिप्स, फुलकिडे ही फार महत्वाची. थ्रिप्स काय करतं? पाण्याच्या बेचक्यामध्ये आढळतं. पानं जर उचकली आपण तर त्याच्यात तपकिरी रंगाचे छोटे छोटे थ्रिप्स आढळतात. पानावरती चावा घेतात, वरकडे वाढतात, त्याच्यातूनच बुरशीचा अटॅक होतो. पांढरे 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 टिपके तुम्हाला पानावरती मिळतील, कडक होतात पानं, वागतात पानं. म्हणून ते जर 25 थ्रिप जर एका झाडावर असतील तर त्याची धोक्याची पातळी त्यांनी ओलांडली समजायचं. म्हणून ते जे थ्रिप्स उचकून पाहायला लागतात आपल्याला त्याच्यात. थ्रिप्स कंट्रोल करायचे तर तुम्हाला कीटकनाशक वापरायला लागते. मग कीटकनाशक कुठले? पिप्रोनिल, कार्बोसल्फान, प्रोपिकोनाझोल 1 ते 1.5 ग्रॅम प्रति लिटर एवढ्या प्रमाणात वापरायचं. आणि 1 ते 1.5 ग्रॅम प्रति लिटर बुरशीनाशक, हेक्झाकोनाझोल, प्रोपिकोनाझोल, मॅन्कोझेब हे तुम्हाला वापरायचं. याचं एक कॉम्बिनेशन आल्टून पार्टून फवारणी घ्यायचं 8 ते 15 दिवसाच्या अंतराने आणि त्याचा स्टिकर टाकायचा. दुसरी गोष्ट, थ्रिप्स काय आहे
थ्रिप्स पॉलीफॅगस आहे. पॉलीफॅगस म्हणजे काय, वेगवेगळ्या पिकांवरती ते आढळतं, फक्त कांद्यावरच आढळत नाही असं. तर बाकीच्या पिकांवरच, पण कांद्याची पात लुसलुशीत असते आणि हिरवीगार असते, मग बाकीच्या पिकांवरच ते अट्रॅक्ट होतं कांद्याकडे. मग याच्यासाठी काय करायचं की कांद्याच्या बाजूला बॉर्डरनी जर मक्याच्या 2-2 वळी लावल्या आपण, तर बाकीच्या पिकांवरून येणारे थ्रिप्स आहे त्याला कांदा दिसत नाही, अटकाव होतो, त्याच्यामुळे कांद्यावरती डायरेक्ट अटॅक करत नाही. म्हणून कांद्याच्या बाजूला 2-2 वळी मक्याच्या, जास्त झालं तर 1-1 ओळ त्याच्या आतमधून गव्हाची सुद्धा तुम्ही लावू शकता. याचा फायदा काय होतो की 50 ते 60% थ्रिप्स बाहेर येणारे येत नाही कांद्यावरती. फवारणीचा खर्च वाचतो. मक्याच्या जवळ लावल्या तो चारा म्हणून आपल्या जनावरांना सुद्धा होतो. गव्हाच्या ओळ्या असतील तर त्याचा एखादा पुता आपल्याला खाण्यासाठी गहू सुद्धा होतील आणि फवारण्याचा खर्च आपला वाचून जाईल. अशा पद्धतीने एकात्मिक कीड आणि रोग नियंत्रण हे करा. केमिकल पेक्षा आता जे ट्रायकोडर्मा इथं तयार केलं जातोय, ट्रायकोडर्मा, PSB, KMB, सुडोमोनास, हे सगळं वापरा. त्याच्यात मार्केटमध्ये आता फार मोठ्या प्रमाणात मिळायला लागलं. तुम्ही स्वतः इथं ज्या गावातल्या लॅब आहे त्याच्यात तयार करा आणि तिथूनच वापरा. कॅनमध्ये भरून घेऊन या, तिथं वापरा तुमच्या शेतात, सोडून देतात. त्याच्यानंतर कीड आणि रोग नियंत्रण झाल्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे ती काढणी. पाण्याचं नियोजन तुम्हाला माहितीच आहे. खरीपात तर आपल्याला 5-6 पाळ्यामध्ये होऊन निघतो, पण रब्बीमध्ये आपल्याला 13 ते 14 जमिनीच्या पोतानुसार पाणी वेगवेगळ्या प्रमाणात लागतं. काढणीच्या अगोदर 15 ते 20 दिवस पाणी तोडायचं, एक फवारणी घ्यायची. जर साठवणूक करत असेल तुम्ही तर त्याच्या अगोदर एक फवारणी घ्यायची, एक तर कार्बोनेझिमची घ्यायची किंवा मग सल्फरची एखादी फवारणी घ्यायची 15 ते 20 दिवस अगोदर. कारण शेतामधली जी बुरशी आहे ती कांदा चाळीमध्ये जाते. आता या ठिकाणी मी सकाळीच तालुका कृषी अधिकाऱ्यांशी डिस्कस केलं, तर शेतकरी रब्बी हंगामात कांदा घेतात परंतु साठवणूक करत नाही. तर साठवणूक केली पाहिजे. का केली पाहिजे? आजचं जे आपलं कांद्याची बाजारपेठ किंवा बाजारभाव चढ उतार होतात ना, तर साठवणुकीच्या अभावाने होतात. जर कांद्याचा बाजारभाव आलेख जर पाहिला तर जानेवारी पासून कांद्याचे बाजारभाव कमी व्हायला लागतात आणि मार्च, एप्रिल, मे, जून या 3-4 महिन्यामध्ये कांद्याचे बाजारभाव 5 ते 10 रुपयाच्या दरम्यान राहतात. 10-12 रुपयाच्या आतमध्येच कांद्याचे बाजारभाव राहतात. ऑगस्ट पासून परत कांद्याचे बाजारभाव वाढायला लागतात. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर पर्यंत ते चढ्या भावाने, म्हणजे 10 वर्षाची जर सरासरी घेतली तर कमीत कमी 25 रुपयाच्या वरतीच आपल्याला या 2-3 महिन्यामध्ये कांद्याचे रेट पाहायला मिळतात. मग तुम्ही जर कांदा रब्बी हंगामातला मार्च मध्ये काढत असाल, तुमच्या कांद्याला किती भाव भेटेल? 10 रुपयाचा आसपास भाव भेटेल तुम्हाला. तोच कांदा जर तुम्ही साठवणूक केली, यावर्षी किती होता ऑक्टोबर मध्ये रेट? 50-60 रुपयापर्यंत गेला होता रेट. 45-50 रुपयापर्यंत तरी नक्कीच कांद्याला भाव होता. दरवर्षीचा जर आलेख पाहिला तुम्ही तर 25 रुपयाच्या पुढे जातो कांदा. 20 ते 30% जरी सड झाली त्याच्यात, खराब झाला कांदा, तरी पण तुम्हाला दुप्पट-तिप्पट रेट जर भेटला तर तो साठवणूक ठेवला तर तो परवडतो कांदा. आमच्या इकडे नागपूरच्या पुढे गेलं तर सुरुवातीला ज्यावेळेस संस्था स्थापन झाली 25 वर्षात झाली, सुरुवातीच्या 5-10 वर्षामध्ये काही आम्ही गावावर दत्तक घेतली होती. त्या गावांमध्ये प्रत्येक घरात आता कांदा चाळी आहेत आणि प्रत्येकाचे बंगले आहेत. फक्त कांद्यावरती बंगले बांधले त्यांनी. म्हणजे सुधारणा जी आर्थिक उलाढाल ही कांद्यावरती साठवणुकीच्या दृष्टीने झाली. म्हणून कांदा चाळी अनुदानावरती मिळतात. महाडीबीटीवरती अर्ज केला तर 50% सबसिडी आहे. एका टनाला 3,500 रुपये, अशी 25 टनाच्या कांदा चाळीला 87,500 रुपये तुम्हाला सबसिडी मिळते. त्याच्यात आता परत रिवाइज करायचं चालू आहे, त्याची सबसिडी अजून वाढवायची काम चालू आहे. तर अशा पद्धतीने कांदा चाळी तुम्ही बांधा. पण 20 ते 25 दिवस अगोदर पाणी तोडायचं, एक फवारणी घ्यायची. कांदा काढल्यानंतर तो अशा पद्धतीने सुकवायचा, एका कांद्यावरती दुसऱ्या कांद्याची पात पडेल असं 3 ते 4 दिवस शेतामध्ये सुकवायचा. पण कांदा काढायचा कधी? 50% माना पडल्या पाहिजे कांद्याच्या. कारण तो संकेत आहे कांदा कधी काढणीला येतो. 50% ज्यावेळेस माना पडतील, पात पडेल कांद्याची, तर त्यावेळेस तो काढणीला आला, तो परिपक्व झाला, याचं ते सिम्बॉल आहे, तो सिम्पटम आहे. तर ज्यावेळेस 50% माना पडतील त्यावेळेस काढायचं. याचं कारण का? ज्यावेळेस पात सुकायला लागते त्याच्यातला रस कांद्यात जातो आणि तो रस ज्यावेळेस कांद्यात जातो ते एक ऍब्सिसिक ऍसिड असतं त्याच्यामध्ये,
ते ॲब्सिसिक ऍसिड कांद्यामध्ये जातं खाली आणि त्या कांद्याला सुप्त अवस्था तयार होते. तुम्ही साठवणुकीत पहा, कांद्याला जसा पाऊस पडायला सुरुवात होते, कोंब यायला सुरुवात होतात साठवणुकीच्या कांद्याला आणि परत सड होते. जर तुमचा कांदा असा पद्धतीने मॅच्युअर कांदा, परिपक्व कांदा काढला, त्याच्यातला तो ॲब्सिसिक ऍसिड कांद्यामध्ये जमा झाला, सुप्त अवस्था आल्यामुळे त्याच्यात ते अंकुरण होत नाही आणि साठवणुकीत कांदा चांगला टिकतो. म्हणून 50% माना पडल्यानंतर कांदा काढायचा. तो एका कांद्यावर दुसऱ्या कांद्याची पात पडला अशा पद्धतीने वळीने याच्यात टाकायचा. 4 ते 5 दिवस सुकल्यानंतर 2 सेंटीमीटर वरती त्याची मान कापायची. कांद्याचा जो देठ आहे 2 सेंटीमीटर वरती पाहिजे. कधी पण कांदा पहा 2 सेंटीमीटर वरती कापला, मान जर बारीक झालेली असेल पात पडल्यानंतर ती बंद होते मान. ज्या कांद्याची मान उघडी राहते, ओपन होते, तोंड उघडं राहतं त्याचं, त्याच्यातून बुरशीचा शिरकाव होतो. कांदा लगत जर ते मान कापली आपण तर त्याची पत्ती लवकर कांदा सोडतो. जर वरती जर कापली तर त्याचा देठ राहतो आणि त्याला कांद्याची पत्ती चिटकून राहते, म्हणून तो कांदा टिकून राहतो, चांगला उघडा होत नाही कांदा आणि त्याच्यातून बुरशीचा शिरकाव पण होत नाही. जर कांदा लगत मान कापली तर ते तोंड ओपन राहतं आणि त्याच्यातून बुरशीचा शिरकाव, कारण ओलावा त्या ठिकाणी जास्त असतो सुरुवातीच्या काळात, बुरशीचा शिरकाव होतो. अशा पद्धतीने 2 सेंटीमीटर वरती कापून तो परत सावलीत 15 दिवस सुकवा. त्याच्यावरती डबल पत्ती तयार झाली पाहिजे, अशा पद्धतीने सुकवा आणि मग तो स्टोरेज स्ट्रक्चर मध्ये टाका, त्याच्या कांदा चाळीमध्ये टाका. कांदा चाळी निर्जंतुकीकरण करा आधी आणि नंतर मग त्याच्यामध्ये टाका आणि तो कांदा टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये आणा. म्हणजे 2-3 महिन्यानंतर त्याला हाताळायला सुरुवात करा. ॲव्हरेज प्राइस तुमची चांगली झाली पाहिजे. कधी कधी एक्सपोर्ट बॅन झाला की कांद्याच्या किमती परत खाली येतात. म्हणून मला 100 रुपयेच कांद्याला बाजार भेटला पाहिजे अशी अपेक्षा नका ठेवू. 20-25 रुपयाच्या वरती कांद्याची किंमत गेल्यावरती थोड्या थोड्या टप्प्याने काढायला सुरुवात करा. अशा पद्धतीने विक्रीचे व्यवस्थापन करा. तुम्ही जर गट शेती करत असाल, रेसिड्यू फ्री, जर ट्रायकोडर्माचा याचा वापर केला, रेसिड्यू फ्री कांदा जर तुम्ही हे केला आणि त्याचं सर्टिफिकेशन करून घेतलं, एखाद्या लॅबमध्ये तो रेसिड्यू फ्री आहे अशा पद्धतीने त्याचं जर सर्टिफिकेट मिळवून घेतलं तुम्ही, तर तुम्हाला 2 ते 3 रुपये, कारण तो ऑर्गॅनिक प्रोड्यूस म्हणून तो विकला जातो. ऑर्गॅनिक शक्य होत नाही, परंतु रेसिड्यू फ्री शेती तरी शक्य होईल. ती तरी तुम्ही करायला शिका. चांगली बाजारपेठ त्याला, कारण आपल्याकडे पुणे आणि मुंबई सारखी मोठी बाजारपेठ या ठिकाणी आहे. आणि गट शेती जर तुम्ही करत असाल, बीजोत्पादन तुमच्या या ठिकाणी घ्या. तुमच्याकडे महिला, चांगला गट तयार झालेला आहे महिलांचा आणि सर्वात जास्त शेतात काम ह्या महिला करतात. पुरुष मंडळी सकाळी आणि संध्याकाळी बस स्टँडला चौकात येऊन गप्पा ठोकणारे असतात, परंतु महिला सगळ्यात जास्त म्हणजे 60 ते 70% काम, विक्रीचं काम पुरुष करतात, पैसे घ्यायचं काम पुरुष करतात, परंतु खरं काम हे महिला करतात. मग ह्या महिला जे गट शेती तुमची तयार आहे, काही गट तयार झाले, अजून 2-4 गट तयार करा आसपासच्या गावातला आणि एक महिला शेतकरी उत्पादक कंपनी तयार करा. माझ्या संस्थेमधून तुम्हाला मदत करेल आणि सीड प्रोडक्शन मध्ये तुम्ही काम करा. कारण ह्या तालुक्यामध्ये सकाळी वेळी सांगितल्याप्रमाणे 6000 हेक्टर वरती कांद्याची लागवड होते. 6000 हेक्टर म्हटलं तरी एका हेक्टरला 7 ते 8 किलो बियाणं लागतं. तर 6000 हेक्टरचं जर कॅल्क्युलेट केलं तर 42,000 kg म्हणजे 42,000 किलो म्हणजे 42 टन आपल्याला बियाण्याची गरज आहे. तुम्ही जर ते बियाणं तयार केलं आणि इथंच फक्त तुमच्या तालुक्यामध्ये विकलं तरी पण 42 टन कांद्याचं बियाणं तयार करायला खूप मोठी बाजारपेठ आहे. आपल्या संस्थेमधून बिल्डर सेट तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल आणि तुमच्या फार्मा प्रोड्युसर कंपनी तुमच्या ब्रँडिंगने तुम्हाला ते विकता येईल. तुमच्या फार्मा प्रोड्युसर कंपनीचं नाव टाकून तुमचा कांद्याचा वाण म्हणून तो विकला जाईल. फक्त क्वालिटी सेट प्रोडक्शन करा, त्याचं ट्रेनिंग आम्ही देऊ तुम्हाला. आणि पुरुष असतील महिला असेल, महाराष्ट्रातली पहिली महिला फार्मा प्रोड्युसर कंपनी जी सीड प्रोडक्शन मध्ये काम करते, या पद्धतीने तुम्ही नावारूपाला याल या उद्देशाने मी आज तुमच्याशी बोलत आहे. आणि पुढच्या 2 ते 3 वर्षात आपण काम करूया. पाणी फाउंडेशनचे आपल्याला साथ आहे, ते ग्राउंड लेवलला चांगल्या पद्धतीने काम करते. तुम्ही कारण जर कंपनी हा शब्द आपण ज्यावेळेस वापरतो, शेतकऱ्यांची जर कंपनी असेल
तर तुम्हाला फायदा होईल. इतर कंपन्या ज्या सीड कंपनी करतात तर तुम्ही पाहिलं तर शेतमाल असा आहे की ग्राहकाच्या 1 रुपयामध्ये शेतकऱ्याचा वाटा फक्त 25 ते 30 पैसे आणि इतर जे भागधारक आहे त्यांचा वाटा 70 ते 75 पैसे. आणि शेतकरी एवढे 6 महिने कष्ट करतोय, व्यापारी 2 ते 4 दिवसामध्ये 70% वाटा त्याचा घेतोय आणि शेतकरी 6 महिने कष्ट करून फक्त 25 ते 30% जर त्याचा वाटा असेल तर आपलं जे गणित आहे ते उलट आहे. पण त्याच्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा गट शेतीची संकल्पना आहे. आपण व्यापार ज्यावेळेस करतो, व्यापारात काय होतं, व्यापारी होलसेलमध्ये खरेदी करतो आणि रिटेलमध्ये विकतो आणि शेतकरी काय करतो, रिटेलमध्ये प्रत्येक गोष्ट विकत घेतो आणि होलसेलमध्ये त्याचा माल प्रत्येक विकतो. शेतकऱ्याचं गणित हे कुठेतरी उलट आहे. शेतकऱ्यांनी प्रत्येक गोष्ट ही होलसेलमध्ये विकत घेता यावी म्हणून ज्यावेळेस तुमचे 1000 शेतकरी असतील, 1000 शेतकरी तो जर माल एकत्रित एखाद्या कंपनीकडून परचेस करेल, विकत घेईल, तर त्यावेळेस नक्कीच ती कंपनी होलसेल रेटला तुम्हाला देईल. म्हणून जी बॅकवर्ड सप्लाय चेन आहे ती सुद्धा तुम्हाला सांभाळता आली पाहिजे. तुम्ही होलसेलमध्ये खरेदी करा गट शेती किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आणि विक्री करताना तो रिटेलमध्ये विक्री करा. आज सुपर मार्केट्स वाढायला लागले याच्यामध्ये सिटीमध्ये, त्या ठिकाणी तुमच्या मालाची किंमत तुम्हाला छापता आली पाहिजे तुमच्या मालावर. मग त्यासाठी प्रक्रिया उद्योग उभे करा. अंजिराची शेती असेल, कांद्याचे सुद्धा जे प्रोडक्ट्स आहेत, आता माझ्याकडे ॲग्री बिझनेस इन्क्युबेशन सेंटर आहे, त्याच्यामध्ये आम्ही नवीन जे प्रक्रिया उद्योग असतील, स्टार्टअप्स असतील त्यांना प्रमोट करतो, त्यांना ग्रूम करतो, त्यांच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम तयार करतो. तर असे तुमचे गट जरी आले तिथे किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी आली तरी पण त्यांना आम्ही हा जो नवीन बिझनेस सेटअप करण्यासाठी नक्कीच मदत करू. इव्हन तुमची फार्मर प्रोड्युसर कंपनी जर स्थापन करायची असेल त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही आमच्याकडे ॲप्लिकेशन करा, आम्ही त्याच्यासाठी सुद्धा मदत करू. पण हे जे गणित आहे, कंपनी ज्या पद्धतीने काम करते त्या पद्धतीने तुम्हाला काम करायचे. आज प्रत्येक महिला जी आज बोलली की आम्ही प्रत्येक जे काय कार्य आहे ते वाटून घेतलेलं आहे प्रत्येकाच्या सहभागाने. मग कंपनी कशी काम करते, प्रोडक्शनचा एक सेक्शन असतो, मार्केटिंगचा एक सेक्शन असतो, प्रमोशनचा एक सेक्शन असतो. हे प्रत्येक याचं व्यवस्थापन करायला तुमच्याच गटांमधून त्या पद्धतीने त्याचं नियोजन करा. म्हणजे गट शेती आणि शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून कांदा शेतीमध्ये एक मॉडेल तुमच्या मार्फत तयार होईल आणि तुमचं नाव सह्याद्री फार्मसारखं एक्सपोर्टमध्ये जसं त्यांचं नाव झालं तसंच तुमचं नाव या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा गट शेतीच्या माध्यमातून तुमचं तयार होईल. या पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे. कांद्याबद्दल कुठल्याही समस्या असतील, काही प्रॉब्लेम असेल, कधीही संपर्क करा. इथं येऊन किंवा त्या ठिकाणी येऊन आमच्या इथं आले तरी तुम्हाला नवीन नवीन तंत्रज्ञान तिथं पाहायला मिळेल. माझा एक अनुभव सांगतो. शेतकरी आमच्या इथे येतात, भारतभरातून शेतकरी येतात, परंतु आपल्या इथला शेतकरी प्रगत आहे. शेतकरी ज्या वेळेस येतो आमच्या फार्मवरती तर तो कुठेतरी नावं ठेवतो आम्हाला, म्हणजे यांना काही शेती करता येत नाही आणि हे आम्हाला कसं काय सांगणार शेती. त्याचं कारण असं की आमचा जो राजगुरुनगरचा फार्म आहे त्याच्यात फक्त एक्सपेरिमेंट केलं जातं, प्रयोग केले जातात. कधी कधी मी जातो शेतकऱ्यांबरोबर, काही एखादा प्रयोग असेल तो दाखवायला जातो, परंतु शेतकरी ज्यावेळेस पाठीमागे चालत असतात ते आपसात कुजबूज करतात आणि ती कुठेतरी कानावरती येते, अरे यांचे प्लॉट पहा कसे आहेत, त्याच्यात किती गवत वाढले, किती रोग आलेत त्याच्यात, आणि हे काय आम्हाला सांगणार. परंतु त्याचं कारण वेगळं आहे. ज्यावेळेस आपण प्रयोग करतो, तण नियंत्रण करायचं असतं त्यावेळेस आपल्याला पहिल्यांदा तण आणावं लागतं. त्याच्यामध्ये रोगाचं नियंत्रण करायचं असतं त्यावेळेस पहिल्यांदा त्या फील्डमध्ये रोग पाहिजे, त्याच्यानंतर वेगवेगळे त्याच्यात ट्रीटमेंट आपण करतो आणि मग येते. शेतकरी ती माहिती जाणून घेत नाही आणि म्हणतो की यांना काही कळत नाही, आम्ही यांच्यापेक्षा चांगली शेती करतो आणि यांच्याकडून काय घेऊन जायचं. तर तसं काही नाहीये. पहिल्यांदा या तिथं बघा, सगळं समजून घ्या आणि नंतर ते येऊन तुमच्या शेतामध्ये त्याचे प्रयोग करा. तुम्ही कधी तुमच्यासाठी आम्ही तयार आहोत सपोर्ट करायला. कुठली समस्या असेल, कुठलाही प्रश्न असेल, तुमचा एखादा व्हॉट्सअप ग्रुप करा. आठवड्याला 2-3 ॲडवायझरीज आमच्या तिथे जातात, मला त्याच्यामध्ये टाका. त्या ॲडवायझरीज तुमच्यापर्यंत आठवड्याला पोहोचत जातील. कांदा आणि लसूण समाचार
हे यूट्यूब चॅनलला आमचा मंथली समाचार येतो. त्या महिन्यात कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटी आपण करायच्या असतात, कुठल्या कुठल्या SOPs आपल्याला त्या ठिकाणी द्यायच्या असतात, कुठले कुठले कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी आपण करतो, याची सगळ्याची माहिती त्या ठिकाणी आपण त्यातून देत जातो. म्हणून आमच्याही संपर्कात राहा. आम्ही किती शेतकऱ्यांच्या संपर्कात जाऊ शकतो आम्हाला लिमिटेशन आहे, परंतु आम्ही आमच्या एका संस्थेच्या संपर्कात सगळे शेतकरी तरी राहू शकतात. म्हणून संपर्कात राहा आणि नक्कीच काहीतरी चांगलं शेतीमध्ये कायापालट करण्याच्या दृष्टीने काम करा. धन्यवाद.